आणि यानंतर देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत मोठी आणि एक गंभीर बातमी आपण पाहूया। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा भारताविषयीचा एक गंभीर अहवाल समोर आलेला आहे। डाव्या अतिरेकी समूहांचा भारतात सरकार उलथवण्याचा प्रयत्न आहे। अल कायदा आयसिल ही देशातलं सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात आहे आणि भारतातल्या मनी लॉन्डरिंग विरोधी प्रयत्नांचं FATFच्या अहवालात कौतुक करण्यात आलेलं आहे। सोबतच प्रलंबित खटल्यांचं प्रमाण कमी करण्याच्या FATFनं सूचना देखील केलेल्या आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देतायत। सोमेश, FATFच्या अहवालामध्ये काही गंभीर बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? नक्कीच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरती मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंग, दहशतवाद्यांना मिळणारं फंडिंग याविषयीचा एक जो वॉचडॉग आहे त्यांच्याकडून भारताच्या इव्हॅल्युएशनचा जवळपास 350 पानाचा अहवाल समोर आलेला आहे। आणि या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की डावे अतिरेकी समूह भारतामध्ये सरकार उलटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत। अल कायदा आणि आयसिलची त्यांना साथ आहे आणि विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या मौल्यवान धातूंच्या खरेदी विक्रीबाबतचे अनेक व्यवहार हे रोख्यांमध्ये होतात, कॅशमध्ये होतात, तर ते मॉनिटर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तसंच जे ईडीच्या मार्फत वगैरे मनी लॉन्ड्रिंग विरोधात प्रयत्न सुरू आहेत त्याचंही कौतुक केलं गेलेलं आहे, परंतु प्रॉसिक्युशन तुम्ही इम्प्रूव्ह करा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रलंबित खटल्यांचे केसेस कमी करण्यात यावे, कन्व्हिक्शन रेट म्हणजे दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं असंही FATFने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। आणि विशेष म्हणजे FATFच्या या अहवालामध्ये NGOsला मिळणाऱ्या फंडिंगच्या बाबतीत जे कडक कायदे केले गेले तर त्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।